मॉड्युलर वॉर्डरोब डिझाईन करत असताना लोकांना मेजर प्रश्न असतो की कोणते हार्डवेअर सिलेक्ट करायला पाहिजे, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? बरेचदा आपण मॉड्युलर सोल्युशन्सला जात असताना आपण प्लायवूड वॉर्डरोब्स बनवतो. तर प्लायवूड वॉर्डरोबचं लाईफ असतं 20 वर्ष 30 वर्ष. तर फक्त आपण चांगला प्लाय वापरला किंवा चांगले लॅमिनेट्स वापरले, चांगल्या फिनिशेस वापरल्या आणि ते फर्निचर 30 वर्ष टिकेल असं नसतं. फर्निचरचं सगळ्यात जास्त विअर अँड टिअर जो आहे तो हार्डवेअरमध्ये आहे आणि हार्डवेअर वापरताना तो किती वर्ष चालणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा आपण विचारात घेतली पाहिजे. जेव्हा आपण चांगल्या ब्रँड्समध्ये जातो जसं हॅपले, हेटिक किंवा ब्लममध्ये जातो, ते 1-1 लाख सायकलसाठी टेस्टेड आहेत. म्हणजे हे हार्डवेअर आपल्याकडं 12-15 वर्ष विदाऊट मेंटेनन्स आपल्याला लाईफ देऊ शकतात. अशा हार्डवेअरमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला दर 3 वर्षांनी दर 4 वर्षांनी हार्डवेअर चेंज करणं हा पार्ट आपल्याला येणार नाही. त्यामुळं पैसे वाचवायच्या नादात लोकल हार्डवेअरला जाऊन तुम्ही आपली मनशांती भंग करू नका. तुम्ही चांगलं हार्डवेअर वापरा, चांगला ब्रँडचं हार्डवेअर वापरा. अशा हार्डवेअरमध्ये जर गेलं तर अगदी पीस ऑफ माइंड आहे.